मुंबईमध्ये मे महिन्यात बरसला 107 वर्षांमधला विक्रमी पाऊस. आतापर्यंत 295 मिलीमीटर पावसाची नोंद. 1918चा 279 मिलीमीटरचा विक्रमही मोडला. मुंबईमध्ये मान्सून दाखल. भारतीय हवामान विभागाची अधिकृत घोषणा. ठिकठिकाणी सकाळपासूनच तुफान पावसाची हजेरी. पुण्यासह सोलापूरमध्ये सुद्धा मान्सून दाखल. मुंबई मेट्रो 3ला पहिल्याच पावसाचा फटका. वरळी भुयारी मेट्रो स्थानकामध्ये शिरलं पावसाचं पाणी. वार्तांकनासाठी गेलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींशी मेट्रो प्रशासनाची मुजोरी. मुंबईमध्ये पावसाची तुफानी एंट्री. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं. किंग सर्कल, हिंदामाता, वाकोल्यामध्ये पाणी. तर पुढचे काही तास पावसाचा जोर राहणार. मुंबईमधल्या कोस्टल रोड परिसरामध्ये मुसळधार पाऊस. तर पश्चिम द्रुतगती महामार्गावरती प्रचंड वाहतुकीची कोंडी. वाहतूक संथ गतीने सुरू. पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईमधील रेल्वे रुळावरती पाणी साचलं. मस्जिद बंदर, माटुंगा, भायखळा स्टेशनवरती रुळांवरती पाणी. लोकल वाहतूक सुद्धा मंदावली. पावसाचा जोर वाढल्यामुळे जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद. चौपाटीवरती पोलिसांसह लाईफ गार्ड तैनात. पर्यटकांना चौपाटी परिसरामध्ये न जाण्याच्या सूचना. मुंबईमधील मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयामध्ये पाणी साचलं. तळमजल्यापर्यंत पावसाचं पाणी. रुग्णांसह नातेवाईकांची मोठी गैरसोय. तर मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा पाणीच पाणी. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामध्ये घेतला पावसाचा आढावा. पुण्यासह काही भागामध्ये रेड अलर्ट. तर अनेक ठिकाणी 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता. पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबल्यामुळे आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवरती प्रहार. हिंदमाता परिसरामध्ये साचलेलं पाणी तुंबणं 3 वर्षांपूर्वी रोखल्याचा दाखला. भाजप शासित महानगरपालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या केडमधील जगबुडी नदीला पूर. इशारा पातळी गाठल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बारामतीमध्ये 5 दिवसात 314 मिलीमीटर पाऊस. पिंपळीमध्ये नीरा डावा कालवा फुटला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. कांदा पिकाच्या नुकसानीचाही घेतला आढावा. मदत नको, अतिक्रमण काढा, नागरिकांचा रोष. सोलापूरच्या नीरा, नरसिंगपूर, भीमा आणि नीरा नदीच्या संगमावरती पाण्याचं अकराळ विक्राळ रूप. मुसळधार पावसामुळे संगमनगर भागामध्ये 12 ते 15 घरांमध्ये शिरलं नीरा नदीचं पाणी. आमदार उत्तम जानकर यांनी घेतला आढावा. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची तुफान बॅटिंग. कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो. तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळ्याच्या धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी. नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी कांद्याच्या पिकाला मोठा फटका. तर सिन्नर बाजार समितीमधील कांद्याच्या गोण्या सुद्धा भिजल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकचा दौरा आटोपवून आजच मुंबई दौऱ्यावर. नियोजित पुणे दौरा रद्द. खासगी कारणामुळे दौरा स्थगित केल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिस्थितीनुसार युती, अन्यथा स्वबळावर. भाजप खासदार अशोक चव्हाण यांचं सूचक विधान. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार असल्याचं वक्तव्य. मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये नवी अपडेट. अभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी. दिनो मोरियाचा भाऊ सँटिनोचीही चौकशी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसांच्या गुजरातच्या दौऱ्यावर. रोड शोमध्ये सहभाग. मोदी करणार विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन. तांत्रिक अडचणींमुळे लांबलेली 11वी प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट आजपासून होणार सुरू. 11 वाजल्यापासून नाव नोंदणीसह महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याची सुविधा होणार उपलब्ध. येत्या 3 जूनपर्यंत मुदत. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे.